कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले में कश्मीर घूमने आए पर्यटकों पर आतंकी हमला किया गया। आतंकवादियों ने पर्यटकों से उनके नाम और धर्म पूछकर गोली मार दी, जिसमें 28 लोग मारे गए। आज पूरे भारत में तनावपूर्ण माहौल है। इस कायराना आतंकी हमले के विरोध में भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई की तरफ से कांदिवली में विरोध प्रदर्शन किया गया। पाकिस्तान के खिलाफ नारेबाजी की गई। इस विरोध के दौरान विधायक अतुल भातलकर, पूर्व सांसद गोपाल शेट्टी, विधायक योगेश सागर, जिला अध्यक्ष गणेश खनगर, विधायिका मनीषा चौधरी, उत्तर मुंबई महामंत्री सत्य प्रकाश बाबा सिंह के साथ भाजपा के पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। असं आहे की काल त्यांनी आमचा धर्म विचारून आम्हाला गोळ्या घातल्या आमच्या पर्यटकांना। पुलवामा ज्या वेळेला झालं त्यावेळेला आम्ही एअर स्ट्राईक केला, पण काल जी घटना घडली आहे यानंतर जी आमची सुरुवात होईल ती पीओकेची भूमिका पूर्ण भूमी आमच्या ताब्यात येईपर्यंत आता थांबायचं नाही, हा संकल्प करण्याची गरज आहे। अहो, जे दरवेळेला सेक्युरिझमच्या नावाने भाषणे ठोकतात ना की आतंकवादाला धर्म नसतो, मग मरणाऱ्याला हिंदू धर्म काय आणि मरणारा का विचारतो तुमचा धर्म काय? ज्यांनी चुकीची माहिती दिली त्याचे कपडे काढून चेक केलं, यापेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही। आमची सहजता संपत चाललेली आहे। आर्मीचे कपडे घालून जे आतंकवादी घुसले होते त्याची तपासणी करण्यात आली नव्हती का? बघा, असं आहे काश्मीरच्या प्रत्येक जागेवरती आपला सैनिक तैनात आहे। ज्या ठिकाणी घटना घडली त्याच्या बाजूला एक जंगल होतं, जंगलातून अतिरेकी आले आणि दुर्दैवानं त्यांनी पोलिसांचा वेश घातला होता। बघा, असं आहे की आपलं इंटेलिजन्स काम करते, पण कधी कधी चूक होते आणि ही चूक एवढी आहे की त्यांनी विचारताना धर्म विचारला। कसं लक्षात येईल की समोर कोण उभा आहे ते? कारण काश्मीर मधल्या पोलिसांना त्यांचा गणवेश घालायची सूट आहे, त्यांचा वेश हा त्यांच्यासारखा असतो। कारण येणारा प्रत्येक माणूस आणि काश्मीरी यामधलं अंतर तुम्ही ओळखू शकत नाही, ते जवानांनाच कळतं, या सामान्य माणसाला कळलं नाही आणि दुर्दैवानं त्यांनी प्रत्येकाला धर्म विचारला आणि त्यांची गोळी घातली। यापेक्षा वाईट घटना असू शकत नाही। एअर स्ट्राईक वगैरे काही नाही। आता इथून निघाल्यानंतर थेट पीओके ताब्यात घेऊन आम्ही थांबणार। आता कसला एअर स्ट्राईक? पीओके स्ट्राईक नाव। बघा, या बाबतीत गृहमंत्री उत्तर देतील, आम्ही उत्तर देण्या इतपत मोठे नाही आहोत, पण जे घडलंय ते दुर्दैवी आहे आणि त्याची देशभरातल्या नागरिकांमध्ये प्रचंड चीड आहे आणि ही चीड दिसेल तुम्हाला काय होते ते। जैसा हमास ने इजराइल में हमला किया था, उसी प्रकार से ये घिनौना हमला धर्म के नाम पर किया है और पाकिस्तान स्पॉन्सर्ड आतंकवादियों ने ये भी कहा है कि मोदी को बोलो, तो मोदी जी ने भी सुना है, एक को भी छोड़ेंगे नहीं। ये उन्होंने ध्यान में रखना चाहिए। आने वाले दिन में इसका करारा जवाब ये मिलेगा। लोकांचा जो मृत्यू झाला त्याबद्दल आम्ही सहानुभूती व्यक्त करतो। संपूर्ण देश नव्हे तर संपूर्ण जग आज सहानुभूती व्यक्त करत आहे आणि ज्या पद्धतीने पाकिस्तान पुन्हा डोका उचलण्याचं काम करतोय, भारत देश, भारतले सैन्य प्रत्युत्तर त्याला देतीलच, परंतु आज देशभरामध्ये हिंदू नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। गेल्या 14 वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी ज्या गतीने विकासाचा काम केला या देशामध्ये आणि ते विकासाचा काम पाकिस्तानला खुपतोय, कुठेतरी आतंकवाद्यांना खुपतोय। जे शांती काश्मीरमध्ये आता शांतता प्राप्त झाली आहे, ते शांतता प्राप्त करण्यासाठी ज्या हिंदू बांधवांनी परिश्रम केलं, ज्या भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्यांनी इतके वर्ष परिश्रम केलं,
आणि त्या परिश्रमाच्या आधारावरती देशामध्ये एक नवीन वातावरण निर्माण झालं आहे, जे येणाऱ्या काळामध्ये जगाला कॉम्पिट आपण करू शकतो अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून त्यापासून सर्व लक्ष वेगळ्या पद्धतीने वेगळीकडे वळवण्यासाठी हे कृत्य आतंकवादी लोकांनी केलेलं आहे. त्याचा पूर्णपणे आपण निषेध करूया आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानच्या लोकांना प्रत्युत्तर कशा पद्धतीने द्यायचा त्याचा मार्गदर्शन नक्कीच केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते खूप शांत पद्धतीने वागतायत आणि म्हणून त्यांना रस्त्यावरती उतरण्याची संधी कोणी देऊ नये अशा प्रकारची भावना आज हे तमाम कार्यकर्ते इथे व्यक्त करतायत. करने का काम हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र भाई मोदी जी और हमारे गृह मंत्री आदरणीय अमित भाई शाह करेंगे. 2 दिवसापूर्वीच पंतप्रधान मोदीचा इथे दौरा होता ते कॅन्सल करण्यात आला होता. ती आधीच काय माहिती होती की याबाबत? हे बघा, भारताचं जे IB डिपार्टमेंट आहे ते अतिशय सक्षम आहे आणि त्या डिपार्टमेंट प्रमाणे त्यांनी कारवाई घेतलेली आहे. पण झालेला प्रकार निंदनीय आहे, निषेधार्थ आहे. परंतु भारत गप्प बसणारा नाहीये. भारत सुद्धा त्यांना ज्या आमच्या हिंदूंना जर 27 लोकांना गोळे दिलेले, 27,000 लोकांना आमचे पाकिस्तान मधल्या जे लोक आहेत त्यांना क्या कहना चाहेंगे जिस तरह से कश्मीर में धर्म को पूछकर गोलियां चलाई गई और एक नहीं बल्कि 26 लोगों की मौत भी हो चुकी है इस दौरान? नहीं, ये बहुत घिनौना और घृणित इन्होंने किया है. धर्म के आधार पे पूछ के हिंदुओं को सिर्फ उन्होंने गोली मारी है और उससे भी और ज्यादा भयंकर घृणित कार्य ये किया है उन्होंने कि पत्नी के सामने उसके पति का जो है हत्या किया है इस तरह से तड़पा के. ये बहुत घृणित और कभी माफ करने वाला ऐसा नहीं इन्होंने किया है. और हमारी सरकार भी जो है तुरंत हमारे गृह मंत्री माननीय अमित शाह जी वहाँ पे रातों रात वहाँ पहुंचे हैं कश्मीर में. उनकी मीटिंग भी अर्जेंट हुई है. सरकार भी इसको बहुत गंभीरता से ले रही है. पूरे देश में ये संताप चल रहा है, पूरे देश में. और वही प्रतिक्रिया हम भी आज रोड के ऊपर उतर के, पब्लिक हमारे साथ में थी, उन्होंने ये लोगों से कहा है कि अब ये हम बर्दाश्त नहीं करेंगे इस देश के अंदर इस तरह का आतंकवाद. लोगों ने यहाँ तक कहा है कि जो पाक अधिकृत कश्मीर है वो अब हमने उनसे जो है ले लेना चाहिए. हमारे पास जो है ये आतंकवादी का एक ही जड़ है, वो आतंकवाद यहाँ से खत्म हो जाएगा. देशवासी जो है उनका नजर पीएम मोदी पर है कि वो किस तरह से इसका बदला लेंगे. लोगों की 26 लोगों की मौत का क्या लगता है, ये जल्दी न्यूज मिलेगी फिर एक सर्जिकल स्ट्राइक हो जाएगा? देखिए, आतंकवादियों का कोई धर्म नहीं है, उनका कोई सिद्धांत नहीं है. वो सिर्फ हिंदुस्तान के अंदर एक आतंकवाद करना चाहते हैं, डराना चाहते हैं और हमारी सीमा सुरक्षा जो है उसको जो है वो खराब करना चाहते हैं और वहाँ के लोगों को डराना चाहते हैं. आने वाले दिन में वहाँ अमरनाथ यात्रा होने वाली थी. यात्रियों के ऊपर उन्होंने गोली चला के ये डराने की कोशिश दी है, संदेश देने की कोशिश कर रहे हैं कि अगर इसी तरह से अमरनाथ यात्रा में ज्यादा भक्तगण आएंगे, श्रद्धालु आएंगे तो उनको भी हम जो है इसी तरह से करेंगे. लेकिन ये देश बर्दाश्त नहीं करने वाला है और ये उनको जो है सजा उनको भुगतनी ही पड़ेगी.